बातमी धक्कादायक, कारण मुंबईतलं आणि महाराष्ट्रातलं भय काही केल्या संपत नाहीये। मुंबईतही अत्याचाराची घटनाही उघड झाली आहे। कांदिवलीचा नराधम आहे तर 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची ही घटना आहे। हनुमाननगर वस्तीतील कोवळ्या मुलींचं नराधमाकडून लैंगिक शोषण करण्यात आलं तर आरोपींना पोलिसांकडून तात्काळ अटक सुद्धा करण्यात आली। खरं तर हा संपूर्ण प्रकार 8 ऑगस्ट आणि त्याआधी घडला होता, मात्र स्थानिक रहिवाशांनी हल्लीच तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली। बातमी आपण पाहतोय मुंबईमधून। मुंबईच्या कांदिवली परिसरामध्ये लैंगिक अत्याचार हा चिमुकल्या मुलींवर करण्यात आलेला आहे। एकीकडे बदलापूरची घटना ताजी आहे, त्यानंतर अनेक प्रकरणे ही समोर आली। मुंबईसह नवी मुंबई महाराष्ट्रभरातून अशा प्रकारची प्रकरणे जी आहेत ती समोर येत होती आणि त्यानंतर आता ही मुंबईतली घटना आपण पाहतोय। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। पंकज, बातमी आपण पाहतोय, खरं तर आता मुंबईमधून आणखी एक प्रकरण समोर आलेलं आहे। मुंबईच्या कांदिवली भागातली ही घटना, काय अधिकचा तपशील आहे, कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली आहे, नेमकी केव्हा ही घटना घडली होती? प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। पंकज, आपण बातमी पाहतोय, खरं तर मुंबईमधली ही घटना समोर येते, कांदिवली परिसरातली घटना आहे। मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय महाराष्ट्रभरातून अशा घटना समोर येत आहेत। ही घटना सुद्धा अगदी 8 तारखेला घडली होती, मात्र आता आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। काय अधिकचा तपशील आहे या घटनेसंदर्भातला? आपले दुसरे प्रतिनिधी रिद्धेश हातीम फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रिद्धेश, बातमी आपण पाहतोय कांदिवली मधली ही घटना आहे। अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीला ही आता अटक करण्यात आलेली आहे, मात्र ही सगळी घटना साधारण 8 तारखेच्या पूर्वीची होती। काय अधिकचा तपशील आहे या सगळ्या संदर्भातला? नक्कीच विक्रांत, आपण पाहिलं बदलापूर इथे 2 चिमुकल्या मुलींवरती जो अत्याचार झाला हे प्रकरण ताजं असताना आता पुन्हा मुंबईतील कांदिवली परिसरात 2 चिमुकल्यांवरती विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यात एक मुलगी ही 14 वर्षाची आहे, जी दुसरी मुलगी आहे ती 2 वर्षाची आहे आणि एका 35 वर्षाच्या नराधमाने हा संपूर्ण प्रकरण केल्याचं माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कांदिवलीतील समतानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हनुमाननगरला हे प्रकरण घडलं असून यात आरोपीला देखील अटक करण्यात आलं आहे। संपूर्ण प्रकार 8 ऑगस्ट आणि त्याआधी घडला होता, मात्र स्थानिक रहिवाशांनी आता कालच तक्रार दिल्यानंतर तात्काळ जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलंय। स्थानिक रहिवाशांची तक्रार आहे की जो आरोपी आहे तो येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची अशी छेड करायचा आणि एक दिवशी स्थानिक रहिवासी या आरोपीबद्दल चर्चा करत असताना एका महिलेने घडलेला प्रकार सांगितला आणि त्याच वेळी दुसऱ्या महिलेने देखील माझ्या मुलीबरोबर असाच प्रकार घडल्याचं सांगितलं आणि त्यानंतर त्या आरोपीशी कंटाळून अखेर त्या महिलेने जो स्थानिक पोलीस स्टेशन समतानगर पोलीस स्टेशन गाठले आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण सांगितलं। त्यानंतर तिकडे जे स्थानिक जे सिनियर पी आहे राणे यांनी जे गुन्हा नोंदवून त्या आरोपीला जे अटक केलं आहे। दरम्यान आता जो आरोपीचा जो तपास सुरू आहे की या आधी देखील त्यांनी कुठल्या अशाच मुलीचे विनयभंग या कुठली छेडखानी केली आहे का, संपूर्ण प्रकरणी सध्या पोलिसांचा जो पुढील तपास आहे तो सुरू आहे। विक्रांत, निश्चित रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी आपण पाहतोय मुंबईच्या कांदिवलीमधून। खरं तर काही दिवसांपूर्वी बदलापूर मधला प्रकार हा उघडकीस आला, त्यानंतर बदलापूरकर हे रस्त्यावर उतरलेले आपण पाहिलं। त्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागांमधून या अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या समोर येत आहेत आणि त्यानंतर आता मुंबईमधून मुंबईतल्या कांदिवली परिसरातली ही घटना समोर आलेली आहे। आरोपीला अर्थात अटक करण्यात आलेली आहे, मात्र या सगळ्या घटनांवरून एक स्पष्ट होतंय की भय काही केल्या संपत नाहीये। महिलांवरचे, अगदी चिमुकल्या मुलींवरचे अत्याचार काही केल्या थांबत नाहीयेत आणि हेच सांगणाऱ्या या सगळ्या घटना। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। पंकज, बातमी आपण पाहतोय कांदिवलीच्या समतानगर पोलीस स्थानकामध्ये खरं तर ही सगळी स्थानकाच्या परिसरामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे, हनुमाननगरच्या वस्तीमध्ये। त्यानंतर आता आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। काय अधिकचा तपशील आहे? कांदिवलीच्या समतानगर पोलीस स्टेशनमध्ये घटना घडली आहे। कांदिवली पूर्वला ही घटना घडली। आपण समतानगर पोलीस स्टेशनला आहोत, शांततेचं वातावरण आहे। खरं तर 8 ऑगस्टला ही घटना घडली होती आणि त्याच्यानंतर नागरिकांनी आत्ता तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली। एक 2 वर्ष 3 महिन्याचं छोटी मुलगी आणि 14 वर्षाची मुलगी यांच्यावरती अत्याचार विनयभंगाचा गुन्हा जो आहे तो आरोपीवरती करण्यात आलेला आहे। त्याला अटक करण्यात आलेली आहे आरोपीला आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला
पोलिसांनी तक्रार करताच तातडीनं जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे. खरं तर 8 ऑगस्टला घटना घडली होती. बदलापूरला घडलेल्या घटनेनंतर इकडच्या नागरिकांनी स्वतः येऊन पुढे येऊन ही जी आहे ती तक्रार केली आहे. जो आरोपी आहे किंवा ज्याला अटक केलेली आहे त्याच्याविरुद्ध अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी इकडच्या महिलांनी केलेल्या आहेत की छेडछाड करणं किंवा अशा पद्धतीनं विनयभंगाचा प्रयत्न करणं अशा अनेक प्रकार त्यांनी केलेले असल्याची माहिती जी आहे ती मिळते. गंभीर प्रकार आहे. मात्र नागरिकांनी तक्रार करायला येताच पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतलेली आहे तितकंच महत्त्वाचं. निश्चित पंकज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.